दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फूल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात. मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काहीजण हक्काने राज्य करतात. यालाच तर म्हणतात ऋणानुबंध. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. गरज संपली की विसरणारे फार असतात. गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे खूप कमी असतात. झाडांसारखे जगा, खूप मोठे व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला आणि प्रेम करणाऱ्या माणसांना कधी विसरू नका. चांगले मन आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात. असे म्हणतात, हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे. हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा, कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा. नाते कोणतेही असू द्या, फक्त ते हात आणि डोळ्यांसारखे असले पाहिजे, कारण हाताला लागेल तर डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात. नातं म्हणजे काय ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये आणि कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये. भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा सोन्याहून मूल्य माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे तोच खरा श्रीमंत. आपुलकी असेल तर जीवन सुंदर आहे. फुले असतील तर बाग सुंदर. गालातल्या गालात एक हसू असेल पण चेहरा सुंदर. आणि नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते. आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही, पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असावा, हीच खरी श्रीमंती. चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगलं आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे आहे. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. कोणी कोणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते. 2 शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते. आपले विचार सरळ असले ना, मग आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी तिकडी असली तरी काहीही फरक पडत नाही.
सावलीपासून आपणच शिकावे, कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे. शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत, म्हणून प्रत्येक नाते हृदयातून जपावे. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं. आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त सुख देतात. श्री स्वामी समर्थ.